बरेच पेरेंट्स जेव्हा माझ्याकडे कन्सल्टिंगसाठी येतात आणि मी त्यांना सांगते की तुमच्या मुलाला जंत झालेले आहेत, वर्म्स आहेत, आपण त्यासाठी औषधं देऊया, तर त्यांचा पहिला प्रश्न असतो की मॅडम हा बागेत खेळायला जात नाही, मातीत खेळत नाही, मग ह्याला जंत कसे झाले? तर सोपं आहे. जंताचं इन्फेक्शन किंवा वर्म्सचं इन्फेक्शन व्हायला मुलांनी घरातून बाहेरच गेलं पाहिजे असं नाही. मुलं वाटेल तिथे हात लावत असतात आणि तीच बोटं, तोच हात तोंडात घालतात. अगदी प्ले ग्रुपमध्ये नर्सरीत जाणाऱ्या मुलांनी एकमेकांना हँडशेक केला तरी सुद्धा त्याच्यामुळे वर्म्सचं इन्फेक्शन, जंतांचं इन्फेक्शन एकमेकांना ट्रान्सफर होतं. त्यामुळे जंत होण्यासाठी तुमच्या मुलांनी मातीत जाऊन खेळलं पाहिजे असं अजिबात नाहीये. आता वर्म्सचं इन्फेक्शन होणं खूपच कॉमन आणि खूपच इझिली इन्फेक्शन होतं. त्यामुळे तुमच्या मुलांना जंताचं इन्फेक्शन झालेलं आहे का नाही हे कसं ओळखायचं ह्याचे मी काही लक्षणं सांगते. सगळ्यात पहिलं लक्षण आहे ते म्हणजे ही मुलं रात्री झोपेत दात खातात किंवा दातांचा करकर करकर असा आवाज करतात. तर स्किनवरती पॅचेस येतात, काहींना चेहऱ्यावर येतात, काहींना अंगावरती येतात, मोशनला गेल्यानंतर चक्क जंत पडताना दिसतात. जर का तुमचं मूल आधी बिछाना ओला करत नव्हतं पण अचानक आता बिछाना ओला करायला सुरुवात केली आहे तर याचं कारण वर्म्स किंवा जंत असू शकतं.